नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, आता ही आनंदाची बातमी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याबाबत मित्रांनो, यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे व अजून सुरूच आहे। या स्थितीत पीक विम्याच्या भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली आहे। संबंधित पीक विमा कंपनीला पीक विम्याची भरपाई द्यावीच लागेल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडे यांनी पीक विमा कंपनीला आदेश दिले आहेत। काढणीला आलेल्या मूग उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मित्रांनो, नाशिक, लातूर, बीड व काही जिल्ह्यात 2 सप्टेंबर रोजी 32 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे। पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। यात काढणीला आलेल्या मूग उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना NDRFचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल। नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना संपूर्ण ताकदीने मदत केली जाईल। त्या शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसात सरसकट पीक विमा वाटप केला जाईल। तर बघा मित्रांनो, तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई पीक विमा देण्यात येईल। मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह तर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। बघा मित्रांनो, लातूर जिल्ह्यात सलग ऑक्टोबरच्या 3ऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून या महिन्यात 12 तालुक्यातील 57,656 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत। दोन्ही तालुक्यातील 80,966 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना 78 कोटी 41 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत। ऑगस्टपासून अतिवृष्टीचा फटका पिकांना बसत आहे। मित्रांनो, ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकाचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळपिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 326 शेतकऱ्यांच्या 155 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती। या बाधित शेतकऱ्यांना सरकारने 2 कोटी 1,08,000 रुपये भरपाई मंजूर केली आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला। यामध्ये सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले। ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडाहाताशी आलेला घास हिरावून नेला आहे। या महिन्यात 2,82,458 हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत। त्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटप करण्यात येईल। मित्रांनो, त्यानंतर 3,58,768 शेतकऱ्यांना 384 कोटी 14 लाख रुपयाची भरपाई सरकारने 4 दिवसात मंजूर केली आहे। मात्र अजून ही भरपाईची रक्कम हातात आली नसताना ऑक्टोबरमधील अतिवृष्टी झाली आहे। यामुळे 12 तालुक्यातील 60,913 शेतकऱ्यांच्या 38,000 हेक्टरवरील पिकाचे तर 4 तालुक्यातील 21,053 शेतकऱ्यांचे 19,965 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे। त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। बघा मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील पिके बाधित झाली असून या तालुक्यातील 130 गावातील 80,800 शेतकऱ्यांच्या 63,576 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे। या नुकसानाची भरपाई देण्यासाठी प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून अहवाल येताच भरपाईसाठी सरकारकडे निधीची मागणी केली जाणार आहे। दरम्यान, सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे। मित्रांनो, कोल्हापूरमध्ये यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर व अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान केले आहे। यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले तर जिल्ह्यातील 1,62,805 शेतकरी बाधित झाले होते। त्यांना 123 कोटी रुपये मदत दिली जाणार आहे। राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे वर्ग करण्याचे काम चालू केले आहे। शेतकरी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला आहे। यामध्ये अतिवृष्टी महापुरामुळे जिल्ह्यामध्ये
1,62,805 शेतकऱ्यांचे 40,000 हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे. मित्रांनो, महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे. 52 पैकी 43 गावातील 25,000 शेतकऱ्यांचे ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, केळी हातातून गेली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी एका शिरोळ तालुक्यातील 25,67,00,000 रुपये मिळणार आहेत. तर बघा अशी मिळणार नुकसान भरपाई. मित्रांनो, 1 जानेवारी 2000च्या शासन निर्णयानुसार जिरात पिकासाठी हेक्टरी 13,500 रुपये, बगायत पिकासाठी 27,000 रुपये, तर बावर्षी पिकासाठी 36,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.